एका फोटोने संपूर्ण जगाला हादरवलं होतं. ना कोणता मोठा नेता, ना कोणती युद्धाची घोषणा, फक्त एका लहान मुलीचा रडत पळणारा फोटो. हा फोटो पाहून लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि जगाने पहिल्यांदाच युद्धाची खरी भीषणता अनुभवली. 1972 साली व्हिएतनाम युद्ध सुरू होतं. एका बाजूला उत्तर व्हिएतनाम आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण व्हिएतनाम. या युद्धात अमेरिका दक्षिण व्हिएतनामला मदत करत होती. दररोज बॉम्बस्फोट, गोळीबार आणि मृत्यू. सामान्य लोकांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. त्या काळात नेपाम बॉम्ब या नावाचं एक भयानक शस्त्र वापरलं जायचं. नेपाम म्हणजे ज्वलनशील रसायन. हा बॉम्ब पडला की आग फक्त पेटत नाही, तर ती त्वचेला चिकटते आणि शरीर जळत राहतं. लोक या बॉम्बला मृत्यूपेक्षाही भयानक मानायचे. 8 जून 1972 साली दक्षिण व्हिएतनाममधील ट्रांग बांग नावाच्या गावावर हल्ला सुरू होता. या गावात लपलेले सैनिक आहेत असा संशय घेऊन विमानातून नेपाम बॉम्ब टाकण्यात आले आणि काही सेकंदात संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांनी व्यापला गेला. लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते आणि त्याच वेळी रस्त्यावरून काही मुलं किंचाळत पळताना दिसली. त्या मुलांमध्ये होती 9 वर्षाची मुलगी फान थी किम फुक. नेपाम बॉम्बच्या आगीने तिचे संपूर्ण कपडे जळाले होते. तिची त्वचा भाजली गेली होती. ती वेदनेने ओरडत होती, टू हॉट, टू हॉट. आजूबाजूला सैनिक होते, धूर होता आणि भीती होती. आणि त्या सगळ्यात एक छायाचित्रकार हे सर्व दृश्य पाहत होता. असोसिएटेड प्रेसचा छायाचित्रकार निक ऊट त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने कॅमेरा उचलला आणि त्या क्षणी एक फोटो काढला. फोटोमध्ये मध्यभागी किम फुक रडत धावताना दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. हा फक्त फोटो नव्हता, तो युद्धाचा क्रूर चेहरा होता. निक ऊटने फक्त फोटो काढून थांबला नाही. त्याने लगेच किम फुक आणि इतर मुलांना मदत केली. तो स्वतः तिला रुग्णालयामध्ये घेऊन गेला. डॉक्टरांना वाटलं ती वाचणार नाही. तिच्या शरीराचा मोठा भाग जळाला होता, पण अनेक महिन्यांच्या उपचारानंतर ती वाचली. दुसऱ्या दिवशी तिचा फोटो जगभरच्या वर्तमानपत्रामध्ये छापला गेला. लोक हादरले, कारण युद्धाचे फोटो लोकांनी याआधी देखील पाहिले होते. पण एका निरागस मुलीची ही अशी अवस्था हे लोक सहन करू शकले नाही. अमेरिकेत युद्धाविरोधात मोठी चळवळ सुरू झाली. लोकांनी सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली, हे युद्ध खरंच आवश्यक आहे का? हा फोटो इतका प्रभावशाली ठरला की इतिहासकार आजही म्हणतात, एका फोटोने लोकांचं युद्धाकडे पाहण्याचं मत बदललं आहे. निक ऊटला या फोटोसाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आणि हा फोटो इतिहासातील सर्वात शक्तिशाली फोटोंपैकी एक फोटो ठरला. किम फुकचं पुढचं आयुष्य कसं होतं? किम फुकचं आयुष्य सोपं नव्हतं. तिला अनेक वर्ष उपचार घ्यावे लागले. तिच्या शरीरावर जखमांचे व्रण कायम राहिले, पण नंतर तिने तिच्या वेदनेला शक्तीत बदललं. आज ती शांततेसाठी काम करणारी एक कार्यकर्ती म्हणून ठरली आहे. ती जगभर जाऊन युद्धाविरोधात आणि शांततेसाठी संदेश देत असते. ती म्हणते, त्या फोटोने माझं आयुष्य बदललं, पण जर माझी वेदना जगाला शांततेचा संदेश देऊ शकते तर त्याला खरा अर्थ आहे. कधीकधी इतिहास बदलण्यासाठी मोठं भाषण लागत नाही, एक फोटो देखील पुरेसा असतो. आणि 1972 मध्ये काढलेला हा फोटो आजही जगाला सांगतो, युद्धात कोणी जिंकत नाही, सगळे काही ना काही हरवतात.